नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला दिसत असेल कांदा, खोबरं आणि खसखस। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खानदेश स्पेशल असा पदार्थ जो की पितृपक्षात आवर्जून केला जातो, त्या म्हणजे सातपुड्याच्या पाटोळ्या। तर त्या सातपुड्याच्या पाटोळ्या कशा बनवायच्या, त्याचा मसाला कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी जवळजवळ अर्धा किलो कांदे घेतलेले आहे, त्यापेक्षा जास्त घेतले तरी चालतात आणि खोबरं जरा कमी केलं तरी चालतं। तर अशा पद्धतीने मी हे कांदे छान असे साफ करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय इथे माझं खोबरं पण किसून झालेलं आहे आणि सोबतच मी कांदेही किसून घेत आहे। कांदे किसताना ते छान साफ करून घ्यायचे आधी। अशा पद्धतीने हे खोबरं, खसखस आणि कांदे रेडी झालेलं आहे। इथे कांदेही किसून झाले आहेत आणि कढई ठेवलेली आहे मी। कढईमध्ये खसखस अगदी 2 मिनिटासाठी खरपूस करून घ्यायची आहे, कारण ती मसाल्यात भाजली जात नाही, म्हणून तिला आधीच आपण थोडीशी क्रिस्पी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी ही खसखस भाजून घेतली। त्यानंतर 5 मिनिटांसाठी खोबरंही आपण त्याला परतवून घ्यायचं, जेणेकरून की मसाल्यात तो परतवला जात नाही। तर अशा पद्धतीने बघू शकता इथं मी कांद्याचं पाणी पिळून घेते। बघा किती पाणी असतं, त्या पाण्यामुळे मग लवकर हा कांदा भाजला जात नाही, म्हणून पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा त्या जवळजवळ अर्धा लिटरच्या वर इतकं पाणी अर्धा किलो कांद्यांमध्ये निघालं, म्हणजे पाण्याचा कंटेंट कांद्यामध्ये किती असतो ते आपल्याला कळतं। अशा पद्धतीने पूर्णपणे कांदे पिळून झाले। आता ते कांदे आपण कढईत घालून घेणार आहोत। कांद्याचं जे पाणी निघतं त्याचा आपण बरेच उपयोग करू शकतो, केसांना लावू शकतो, अजून बरेच काही उपयोग आहेत। तर अशा पद्धतीने हा कांदा परतवून घ्यायचा आहे चांगला असा लालसर होईपर्यंत। थोडंसं तेल घालून घेतलं, जेणेकरून कांदा चिकटणार नाही, कढईला चटकणार नाही। तर हा कांदा भाजायला जरा वेळ लागतो, पण छान असा बघा मस्त असा लालसर भाजून घेतला, खरपूस झाला। आता त्यात थोडं तेल टाकून घेतलं, म्हणून त्याला तो तेलावर आता छान असा फ्राय होऊन जाणार कांदा। बघू शकताय माझा हा कांदा छान असा फ्राय झाला। त्यात मी आता हे थोडं भाजून घेतलेलं खोबरं होतं ते घालून घेते आहे, बघू शकताय। आणि याला याचं छान असं एकजीव करून घ्यायचं। ह्याच्यातच मी खसखसही घालून घेतली होती आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं, मसाला सगळा एकत्र। खोबरं घातल्यावर तो असा छान सुटसुटीत अशी मोकळा असा होतो। तर आता पुन्हा मी त्यात थोडंसं तेल घातलं मध्यभागी। ते तेल गरम झाल्यावर त्यात मी लाल तिखट, जे लसूणाचं तिखट मी बनवलेलं होतं लसूण घालून, ते घालून घेतलं, म्हणजे वरून वेगळा लसूण घालायची गरज पडली नाही। हळद घातलं आणि मसाला घातलेला आहे। अशा पद्धतीने हे सगळं एकत्र करून घेतलं आणि त्याला छोटीशी लहानशी अशी फोडणी देऊन घेतली थोडीशी तिथंच, आणि मग त्याला असं छान असं मिक्स करून घेणार आता। मग आपला हा मसाला ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे। हे छान असं मिक्स झालं की आपला हा मसाला बघू शकता अगदी मोकळा हा आपल्याला मसाला झालेला आहे, अगदी ओलसरपणा कुठेही दिसत नाही आहे। तर आता बघू शकता पुढची प्रोसेस। त्यात मी आता बेसन पिठाला कसं उकळ काढून घ्यायची किंवा ते कशा पद्धतीने पाटोळीसाठी रेडी करून घ्यायचं आहे, घेरून घ्यायचं म्हणतात आमच्याकडे। म्हणजेच जसं आपण उकडीच्या मोदकाच्या पिठाची उकड काढून घेतो तशाच पद्धतीने हे अगदी करायचं आहे। त्यात मी तेल घातलं आणि थोडी चटणी घालून फोडणी देऊन घेतली आणि 1 ग्लास मी पाणी घेतलेलं होतं आणि चवीनुसार मीठही घालून घेतलेलं आहे आणि थोडी हळदही घातली होती। म्हणजे चटणी, मीठ आणि हळद आपण पाण्यात घालून घ्यायची आहे आणि पाणी खूप असं जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे, कोमटच पाणी करून घ्यायचं आहे। आणि ही वाटी बघू शकता, ह्या वाटीने मी 2 वाट्या एवढं बेसन पीठ आणि 2 टीस्पून एवढं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। गव्हाचं पिठाने बाइंडिंग छान होणार, पीठ आपलं छान मिळून येतं, म्हणून मग त्याला मी थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे। बघू शकता असं छान आपण उकड काढून घ्यायची आहे। बघू शकता घेरल्यासारखं पीठ पापडाचं कसं घेरतो तशा पद्धतीने आपल्याला हे बेसनाचं पीठ करून घ्यायचं आहे। त्याला थोडं 1-2 मिनटासाठी झाकून वाफ काढून घेतली। इथे मी कॅरी बॅग म्हणजेच प्लास्टिकची पिशवी, प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि तो असा रेडी करून घेतला, धुवून पुसून घेतलेला आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलेला आहे। त्याला आपण पुढे हे पीठ मळण्यासाठी तो प्लास्टिकचा कागद वापरला जाणार आहे। तर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या ह्या कागदाला मी
तेल लावून घेतलेलं होतं, जेणेकरून पीठ चिकटणार नाही आणि आपल्याला हातालाही गरम लागत नाही. तर अशा पद्धतीने छान असा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आपल्याला बेसन पिठाचा. बघू शकताय किती छान असा सॉफ्ट डो तयार झालेला आहे. आता हा खालून वरून पिशवी लावून असं आपल्याला आधी लाटून घ्यायचं असतं, जेणेकरून मग ते लाटण्यालाही चिपकत नाही. अशा पद्धतीने खालून वरून दोन्ही बाजूने पेपर असतो आणि मग आपण त्याला लाटून घ्यायचं छान अशा पद्धतीने लाटण्याने. मग आता शेवटी मी त्याला ओपन केलं आणि पुन्हा सिंगल असंच वरून प्लास्टिक न लावताही तो लाटला जातो आहे. बघू शकताय म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे पाटोळीचं पीठ तयार झालेलं होतं. तर अशा पद्धतीने बघू शकताय मी त्याच्यावर आता मसाल्याचा लेअर टाकून घेते आहे. लेअर जरा जाडसर घालावा, म्हणजेच खाताना मग आपल्याला मसाला छान लागतो, त्याची छान टेस्ट येते. तर अशा पद्धतीने पूर्ण पोळपाट भरून ती बेसनाची पोळी लाटून घेतली आणि त्याच्यावर आता मी मसाला असा जाडसर पसरवून घेतला आणि आता आपल्याला लेअर्स करायचे आहेत. तर बघू शकता ह्या लेअर्स, हे 7 लेअर्स आले म्हणून आपण याला आता सातपुडाच्या पाटोळ्या असं म्हणतो. पण हे माझं पोळपाट छोटं होतं आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे ते 7 लेअर्स नाही झालेत, पण छान झालं. हे बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेल्या आहेत वड्या. आपल्या ह्या सातपुडाच्या पाटोळ्या बनवून अगदी रेडी झालेल्या आहेत, बघू शकतात. आणि मी आमटीही सोबतच बनवून घेतलेली होती. तर आमटीसोबत ह्या पाटोळ्या सर्व केल्या जातात आमच्याकडे खानदेशात आणि पितृपक्षात हा पदार्थ आवर्जून केला जातो. म्हणूनच मी करून बघितला आणि मला तो खूप छान जमला, म्हणूनच मी तो तुमच्यासोबत शेअर केला. तर अशा पद्धतीने बघू शकताय आपल्या ह्या पाटोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत. किती छान. मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीने आमटीसोबत, भातासोबत त्या पाटोळ्या खाल्ल्या जातात असं डिप करून. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय.